मंडई मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 2 महिने उलटले. कृष्ण आंधळे नावाचा आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज नव्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. असं असताना त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? किती ताकद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाहूत नाही? असा अनेक प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विरोधक उपस्थित करत असतात. कारण मुळात देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या तत्परतेसाठी ओळखले जातात. आज देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची 3री टर्म आहे. त्यांच्या 3ही टर्मचा इतिहास बघितला तर जो चुकला तो पदाला मुकला. मग तो स्वपक्षातला असो की विरोधी पक्षातला नेता, न्याय सगळ्यांना सारखाच. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये आक्रमक विरोधी पक्षनेता ही भूमिका निभावताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. याच फडणवीसांनी 3 मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणली होती. पण त्याच धाडसी फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर गेल्या 2 महिन्याहून अधिक काळापासून गंभीर असे आरोप केले जात आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पारदर्शक कारभारावरच विरोधक बोट ठेवताना दिसून येत आहेत. आता विरोधक आहे त्यामुळे टीका करणं त्यांचा धर्म आहे. परंतु तटस्थपणे यावर विचार करायचा झाल्यास देवेंद्र फडणवीस का मुंडेंचा राजीनामा घेत नसावे? यामागची नेमकी कारणं काय असू शकतात? मुख्यमंत्र्यांचे हात बांधलेत का, की मुख्यमंत्री हे प्रकरण जरा वेगळ्या पद्धतीने हाताळत आहेत? असं असेल तर ती पद्धत कोणती? या सगळ्या प्रश्नांमागचं अंतर्गत राजकारण सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, बीडमधील हत्या प्रकरणात दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. या प्रकरणात 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक आणि मकोका कारवाई केल्या गेलेल्या वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा या प्रकरणामुळे जेरीस आले आहेत. मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडशी व्यावहारिक संबंध असल्याचे आरोप, कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप, यामुळे ते सध्या प्रचंड अडचणीत आले आहेत. त्यामुळं आता हे सगळं आता राजकीय सूडबुद्धीतून केलं जातंय असंही अनेकांचं म्हणणं आहे. यामागे अर्थात बीडच्या राजकारणाचा होल्ड हे एकमेव कारण असणार, पण हा भाग वेगळा. पण या सगळ्या प्रकरणामुळे दिवसागणिक राजीनाम्याची मागणी वाढत असताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून गेले 68 दिवस फक्त कारणं समोर येत आहेत. त्यांचा राजीनामा अद्यापही घेण्यात आलेला नाही. धनंजय मुंडे वाल्मिक कराड कनेक्शनचे अनेक पुरावे, हे अंजली दमानिया यांचे कृषी खात्यावरील भ्रष्टाचाराचे पुरावे, कोळसा खाणीतील मुद्दे देऊनही आता मुख्यमंत्री पदासह गृह खाता हातात असलेल्या फडणवीस यांना राजीनाम्यासाठी आणखी कुठले पुरावे हवे आहेत, अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे. किंबहुना या सगळ्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेले धनंजय मुंडेंच्या बाबतीत निर्णय घेताना फडणवीस यांना कोणती अदृश्य शक्ती मागे खेचत आहे, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस विरोधी बाकावर बसले होते. तरीसुद्धा त्यांनी सत्ताधारी उद्धव ठाकरेंच्या सरकारला हात टेकण्यास भाग पाडलं. एवढंच नाही तर त्यांनी ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील 3 दिग्गज नेत्यांचा राजीनामाही घेतला. पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत पुराव्यावर पुरावे देत अनिल देशमुख, संजय राठोड, नवाब मलिक यांचा राजीनामा त्यांनी घेतला होता. अंडरवर्ल्डशी संबंध ठेवणे, त्यांच्याशी संबंधित पैशाचा व्यवहार करणे, वापर करणे, तसेच हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे, या आरोपाखाली ईडीनं नवाब मलिक यांना अटक केली. त्यावेळी नवाब मलिकांनाही राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याआधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. तर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तत्कालीन शिवसेनेचे मंत्री आणि नेते संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यानं विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी चित्रा वाघ यांच्यासारख्या महिला नेत्याला मैदानात उतरवत संजय राठोडांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं. या 3ही प्रकरणात विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीसांचा आक्रमकपणा निर्णायक ठरला होता. त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा हा फडणवीसांवर टीकेचा वर्षाव करत आहे. आता याबाबत फडणवीस टाळाटाळ करतात का? तर मुळीच नाही. या बाबतीत भाष्य करताना फडणवीस अगदी बॅलन्स सांभाळून बोलतात, हे आपल्याला कळून चुकतं. तर यातला पहिला भाग येतो तो धनंजय मुंडेंचा. धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देणार का, हा प्रश्न जेव्हा त्यांच्यासमोर आला तेव्हा त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आणि माझ्या राजीनाम्याबाबत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घ्यावा असं म्हटलं होतं. गोष्ट आली मुख्यमंत्र्यांकडे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा प्रकरणावर भाष्य करताना हा आमच्या पक्षाचा निर्णय नसून तो अजित पवारांचा पक्षाचा निर्णय आहे, त्यावर तेच अंतिम निर्णय घेतील असं स्पष्ट केलं. त्यामुळं अजित पवार जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल हे सांगून फडणवीस बाजूला झाले. आता प्रश्न येतो अजित पवारांचा, कारण ते राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत. तर यावर अजितदादा म्हणतात
की जोपर्यंत मुंडेंवरचे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनाम्याची कारवाई केली जाणार नाही. इथे दादा प्रत्यक्ष त्याचं उदाहरण देतात. ते म्हणतात की माझ्यावर ज्यावेळी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा मी स्वतः राजीनामा दिला होता. त्यामुळं आता राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनीच ठरवावं. म्हणजे शेवटी फिरून गोष्ट आली ती धनंजय मुंडेंवरतीच. परंतु धनंजय मुंडे काही राजीनामा देणार नाहीत, कारण कोणी त्यांना राजीनामा मागणारच नाही. परंतु फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांना वर्षही झालं नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी एकनाथ खडसेंसारख्या दिग्गज राजकीय नेत्याचा, मंत्र्याचा राजीनामा घेतला होता. त्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं त्याच्यासाठी फार काही अवघड नाही. तरीही फडणवीसांनी यावर ॲक्शन घेतलेली नाही म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना. धनंजय मुंडे हे सरकारमध्ये सर्वात महत्त्वाचे मंत्री आहेत. शिवाय बीडसह संपूर्ण राज्यात ते राष्ट्रवादीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अजित पवारांचा डावा हात म्हणूनही धनंजय मुंडे यांना ओळखलं जातं. त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं हे तितकं सहज नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळंच धनंजय मुंडे हे आरोपी सिद्ध झाले तर त्यांना अभय नाही असं म्हणताना जोपर्यंत त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही, जोपर्यंत एखाद्या घोटाळ्यात त्यांचं नाव उघड होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही असा पवित्राच एक प्रकारे सरकारनं घेतला आहे. म्हणूनच येत्या काळात धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होतात का, मस्साजोग प्रकरणातून त्यांना क्लीन चिट मिळते का, या सगळ्यांच्या शेवटाला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील पडदा उठेल एवढं मात्र नक्की. तुम्हाला या एकूण प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.